गुड मॉर्निंग. मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आपली सकाळ झालेली आहे. आज मोहितेचा शेवटचा पेपर आहे भूगोलाचा. चला तर आता मोहितेला सोडूया आपण शाळेत जाऊन. आज मोहितेचा शेवटचा पेपर. काय मी कसं वाटतं तुला? छान वाटतंय. हो, रडायला पण येते थोडं की माझं जे वय होतं शिक्षणाचं तेव्हा न करता मी आता या वयामध्ये म्हणजे परीक्षा देते. तर थोडं म्हणजे मला खूप छान वाटतं, एकदम छान वाटतं. व्हेरी गुड. पप्पा पण आले. मॅचिंग आज ट्रेनिंग केले तुम्ही? आज मॅचिंग करून व्हाईट आणि आलो. ऑफ व्हाईट. मोहिते सोडायला आले मला. अभ्यास झालाय का? अभ्यास झालाय. आज सोडायला आम्ही किती जण आहे? आज 5 जण आहोत. कृष्णा, पौर्णिमा, ताई, सुमेश, पप्पा आणि मी स्वतः. खूप आत्मविश्वास असावा लागतो या वयात असं लहान मुलांमध्ये जाणं. चला मस्त नाश्ता वगैरे करून झालाय छान. आता वाजला एक मोहितेला आपण घ्यायला जाऊया. चलो. तर शाळा सुटली मस्त. शेवटचा पेपर सुटलाय. आज सगळे मस्त आनंदी असतील मुलं. कसं गेलं शेवटचा पेपर? छान गेला, एकदम भारी गेलाय पेपर. हा, एकदम सुंदर पेपर लिहिलाय. आणि कसं वाटतं आज परीक्षा संपली? आज माझी परीक्षा 10वीची संपली. की मोहिते इमोशनल आहे. जे माझं वय होतं त्या वयामध्ये मला काही अडचणीमुळे नाही शिकता आलं, पण मी आता ह्या माझ्या वयामध्ये प्रयत्न केलाय आणि मला मुलं सोडायला येतात. तोच माझा खूप मोठा आनंद आहे. मी माझ्याशी जास्त बोलत होती. माझी मुलं गणेश शाळेमध्ये होती आणि सगळी गणेश शाळेची मुलं बसली होती. आज तुझा मोठा मुलगा पण आला. रडायला आले. तर मोहिते आईचा शेवटचा पेपर संपलाय आणि घ्यायला आम्ही आज एवढे सगळे जण आलो आहोत. हाय मोहिते आईचा मोठा मुलगा, मोहिते आईची 2 नंबर मुलगी आणि मी मोहिते आईचा 3 नंबर मुलगा. आणि मोहिते आईचे अभि. तुम्ही मला भेटताच नाही. मी तुम्हाला रोज शोधतो, तुम्ही काय बोलता? अरे माझे वर्ग चेंज होतात. खाली मी पण इकडे त्या मॅडम बघतो. चांगला अभ्यास केलाय ना. तुम्हाला जास्त अभ्यासाची गरज आहे. मी एक आवड म्हणून बसली आहे. तुम्ही चांगला अभ्यास करा. आवड मला खूप आवडते. हो, छान. थँक्यू. चला बाय. बाय. कधी हा, टाका. होय बाबू, कसा गेला पेपर? तर आम्ही सगळे आलो मोहितेला घेऊन. कसं वाटतं मी तुला? तुझे पेपर संपलेत. माझे पेपर संपले. आज लास्ट भूगोलचा होता पेपर आणि मला एकदम छान वाटते. एकदम छान म्हणजे खूप छान वाटते. मी ह्यासाठी रडली. मला काही दिवसापासून माझ्या मनामध्ये, खूप वर्षापासून मनामध्येच होतं ते की मला 10वीला बसायचंच आहे. आणि त्याच्यानंतर आज मी 10वीची परीक्षेतून वर्गातून बाहेर आली, शाळेतून बाहेर आली. त्याच्यामुळे मला थोडंसं रडायला आलं. म्हणजे मला भरून आलं की माझी जी जिद्द होती शिक्षण करायची ती मी आज पूर्ण केली. त्यासाठी मला रडायला म्हणून आलं. तू भावनिक झाली. हा, बस. काय सही करण्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? सही म्हणजे अशी, ज्यावेळेस मी पहिल्या बेंचवर बसली होती ना, तर ते पेपर जेव्हा द्यायला येतात मुलांना, त्या पेपरवर कव्हर असतं. त्या कव्हरवर जी सही घेतली जाते 2 मुलांची, तर 2 पेपरला माझ्या त्यावरती सही घेतली. तर मला म्हणजे खूप छान आनंद वाटला. अच्छा. की बोर्डाच्या पेपरवर माझ्या तिथे सह्या जातात. क्या बात आहे. म्हणजे तू हा. खूप दिवसांनी असं काय पेपरवर सही केली, सही मग तुला केली, आनंद हा. झाला का? हा, त्याच्यामुळे मला खूप ओके, आनंद वा, वाटला वा, तो. वा. कसं वाटते पौर्णिमा, तुझ्या मम्मीनी ह्या वयात 10वी दिली? मला तर खूप छान आनंद होतोय हा. आणि मी पण इन्स्पायर्ड होते येस येस येस. की कुठे संसारात स्टक नाही राहिली. तिला ज्या गोष्टी करायच्या त्या ती करते पुढे. अगदी बरोबर. मी पण या गोष्टी फॉलो करेन नक्की. माझ्या Right. काय गोष्टी आहेत त्या नंतर पूर्ण करेन कम्प्लीट. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे पप्पा तुमच्या बायकोबद्दल?
नाही तिने निर्णय जो घेतला शिक्षणाचा छान निर्णय घेतला. कारण कसं तिला घरी असताना आईवडिलांच्या घरी असताना दुकान सांभाळायचा जबाबदारी तिच्यावर होती. तेव्हा तिला शिक्षण सोडावं लागलं दुकानामुळे. काय नंतर मग तिचं स्वप्न होतं की मला ते शिक्षण पूर्ण करायचंच आहे. 10वी काय मला बोर्डाला परीक्षेला बसायचंच आहे. तर तिने हा जो निर्णय तेव्हाच घेतलेला की मला बसणार नाही नाव द्या. तो तिची इच्छा पूर्ण झाली, सफल झाली. सुमेश तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की सगळ्यात पहिलं डेअरिंग लागते. या वयामध्ये पेपर देणं सोपी गोष्ट नसते आणि बोर्डाचे पेपर असतात त्या. आणि मोस्टली लोक बोलतात अरे काय आहे, वय वगैरे आहे का. खरं तर शिक्षणाला वय नसतं आणि या वयामध्ये पेपर देणं पण सोपी गोष्ट नसते. लोक जे बोलतात ना अरे काय या वयात कोण करतं का. खरं तर त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे होतं की ते एवढं सगळं करून पोरांना सांभाळून वगैरे जेवण वगैरे करून एवढा अभ्यास करून तरी पण ते गेले पेपरला एवढं. आणि सप्लिमेंट वगैरे पण त्यांनी 1-2 पेपरला घेतलेत. ते बघून खूप मला आवडलं, खूप आनंद झाला मला त्याबद्दल. तुझं काय म्हणणं रुपेशदा मोहिते बद्दल? बोल रुपेशदा. नाही आधी तू. मला तर ॲक्च्युली खूप आनंद झाला. म्हणजे या वया पेपर काकी देतात आहे. सांग ना यार बोल, कसं वाटलं तुला? जात सांग. बोल रुपेशदा, तुझ्या मनातलं बोल. पोत घेण्यासारखं आहे. हा म्हणजे खूप बोध घेण्यासारखं आहे. एवढं घरातलं सगळं कामं करून प्लस अभ्यास करून एवढं पुढे ट्रेन करणं खूप एवढं इझी नाही आहे. नाईस. तुझं काय म्हणणं आहे दादा? मम्मीचं जे स्वप्न होतं आधीचं की 10वी द्यायची किंवा एक्झाम मला काय ना काय करायचं आहे शिक्षणामध्ये, तर मम्मीची आता भले उशिरा का होईना पण तिने तिची आता एक पायरी चालू केली आहे. तर खूप छान वाटतंय की तिने खूप यासाठी मेहनत घेतली आहे ना 10वीसाठी. तर आणि मी बघतो की बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे. तर सगळ्यांनी छान अशी प्रेरणा घेतली आहे मोहित्यांकडून है ना. तर खूप छान वाटतंय. अशीच प्रगती सगळ्यांनी जे आता सगळे मुलं आता एक्झामला बसले तर सगळ्यांनी अशाच जिद्दीने अभ्यास करा है ना. धन्यवाद. काय अवनीश, कसा गेला पेपर? कसा गेला? चांगला इझी गेला. अवनीश, तुझ्यासोबत मोहिताई पण 10वीची परीक्षा देत होती, तर तुला कसं वाटतं? मोहिताई ह्या वयात परीक्षा देत होती तुझ्यासोबत शिकताना. चांगलं वाटतं. चांगलं वाटलं तुला? हो. काय चांगलं वाटलं? ते या वयात परीक्षा देत आहेत ते 10वीची अच्छा. बोर्डाच्या एक्झाममध्ये बसले. तनिष, तुझं काय म्हणणं आहे? मला काय नाही, असं सगळं बायकांनी करायला पाहिजे. सगळ्या बायकांनी असंच करायला पाहिजे. काय बोलतो? बरं बोलला तू. अजून काय म्हणणं आहे तुझं? आई तुम्ही फार चांगलं करताय 10वीची परीक्षा देताना. व्हेरी गुड. असंच कर. त्या एक आई आहेत, हा, काय तिकडे बोलल्या मागे त्या? राहतात की एवढं वय झालं, एवढी मोठी मुलं झाली तरी काय अभ्यास करते, काय परीक्षा देते, अच्छा. असं त्यांचं म्हणणं आहे. पण शिक्षणाला काही वय नाहीये. राईट. शिक्षण तुम्ही कधीही घेऊ शकता. बरोबर. आणि मी तर म्हणेन जे आपले महापुरुष होऊन गेलेत हो. आज, सावित्रीबाई फुले, महात्मा हो. फुले, शिवाजी महाराज, शाहू हो. महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हो. हे अशी महान व्यक्ती जे होऊन गेलेली आहेत, हम्म. त्यांच्या प्रेरणाने मी आज हे केलंय. मी आज परीक्षा दिली आहे. अच्छा. त्यांनी हे जे करून ठेवलंय की वय 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 कितीही असेल तरी तुम्ही परीक्षा देऊ शकता, हम्म. आणि ते मी आज केलेलं आहे. मुद्दा असा आहे की एक काळ असा होता, आम्ही 3 भावंड, हा. मी आणि माझा भाऊ, आम्ही सोबतचे, म्हणजे 1 वर्ष मागे. हा, आपण दोघं. मम्मीला कंटिन्यू 3घांना हँडल करावं लागायचं. एकाची शाळा सुटली की दुसऱ्याचा वर्ग भरायचा, बरोबर. दिवस त्याच्यात जायचा. प्लस ती दुकानात काम पण करायची किराण्याच्या. हो, हो. आणि मग हे सगळं मॅनेज करून असे आमचे काही दिवस होते. हा. आणि त्याच्यानंतर थोडीशी परिस्थिती थोडीशी हे होती डगमगीची. हा. मग एक गमतीचा भाग म्हणजे मम्मी अशा एवढ्या टोपात भात बनवायची हा. आणि डाळ बनवायची. राईट. आम्ही दिवसभर ते डाळ भातच खायचो. अच्छा. पण त्या डाळ भाताची जी चव होती हा. ती आता थोडीशी मिळत नाहीये, पण त्याची आठवण सतत राहील आम्हाला. ओके ओके. म्हणजे त्या वयात ते असं गरम गरम आपण बसायचो एकत्र हा. खायला, ते म्हणायचं तुला. आणि खाऊ वगैरे तेव्हा असं एवढं काय नव्हतं, हा. फक्त डाळ भातच खायचं. पण खूप छान वाटतंय त्या सगळ्या गोष्टी आठवून आणि आता जी परिस्थिती आहे. हा, हा, हा.
आणि छान वाटतं. आणि मोहित्याने अजून पुढे परीक्षा द्याव्या, पास होऊन पुढे Okay. शिकावं. हम्म, आपल्या सगळ्यांचा सपोर्ट कायम राहीलच मम्मीला. माझं लग्न जरी झालं तरी. बरोबर. येस. लहानपणी मम्मी आम्हाला सोडायला यायची कधी. आम्ही तिघं भावंड, माझा मोठा भाऊ, मोठी बहीण आणि मी धाकटा. आम्हाला मम्मी सोडायला यायची लहानपणी, कधी पप्पा यायचे. तर आता अगदी ऑपोजिटच सगळं झालं. मम्मी तू अभ्यास कर असं आम्ही मम्मीला बोलायचो, चल मम्मी अभ्यास कर. आणि बरेच जण असायचे मम्मीला अभ्यासाच्या मदतीला. आणि आम्ही मम्मीला शाळेत सोडायला घ्यायला आम्ही सगळे अगदी 4, 5, 6 जण सगळे एकत्र जायचो. तर फार मजा यायची या सगळ्या गोष्टीला. आणि कमेंटमध्ये बरेच जण छान म्हणतात काय ते उनो रिव्हर्स. तर अगदी गमतीशीर आहे ते. आणि कमेंटमध्ये बरेच जण, खूप जण प्रेम देत आहेत. 98 ते 99% खूप छान प्रतिसाद देतात, सगळ्यांना आवडत आहे. मुळात म्हणजे स्त्रियांचा खूप छान प्रतिसाद आहे मोहित्याला की तुम्ही खूप छान करताय. बाकी काही आहेत पुरुष मंडळी ते म्हणजे काय काय बोलतात, टीकात्मक काही बोलतात. टीकात्मक But it's बोलतात. okay. ठीक आहे, पण आपण आता बोलणाऱ्यांचं तोंड तर आपण थांबू नाही शकत. ठीक आहे, बोलणाऱ्यांना बोलून द्या. त्यांना योग्य वाटते ते बोलतात. येस, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. हा, आणि मुद्दा असा की शिक्षणाला नक्कीच वय नसतं. असं काही हे नाही की अरे 50 वर्षाच्या स्त्रीने पुरुषाने का शिकावं, असं काही हे नाही. आपल्याला वाटतं तर आपण शिकून मोकळं व्हायचं. आपण स्वतःसाठी शिकतो, आपण दुसरं कोणासाठी नाही शिकत. आपण स्वतःला सॅटिस्फायला मराठीत काय, समृद्ध, समाधान नाही, समाधान. समाधान. हा. आपण स्वतःला समाधानी करायचं. आपण जे काही शिकतो स्वतःसाठी करतो, त्यातून आपण स्वतःला समाधानी करायचं. कोण काही बोलू दे, आपण पुढे चालत राहायचं. बरोबर. व्हिडिओ व्हायरल झाला असं की आम्ही सहज पत्रिका वगैरे सगळं काही सेट करत होतो आणि मम्मी खरंच अभ्यास करत होती. त्यात आम्ही काय खोटेपणा नाही केलाय. तर सहज म्हटलं चला व्हिडिओ काढूया. आणि मी पटकन माझं नवीन ID क्रिएट करून व्हिडिओ पोस्ट केला आणि तो भरपूर व्हायरल झाला. छान. त्याला 70 लाखपेक्षा जास्त लोकांनी बघितलंय आणि बऱ्याच जणांनी छान कमेंट, शेअर भरपूर जणांनी केलंय. तर यात काही खोटेपणा नव्हता. जे आहे ते आम्ही पोस्ट केलं. आमचा काही यात उद्देश नव्हता की व्हायरल व्हावं. आमचा काही स्वार्थ उद्देश नव्हता यात. जस्ट आम्ही आहे ते पोस्ट केलंय. तर मोहित्याला किती टक्के पडतील याबद्दल आमचा काही अंदाज नाहीये. अंदाज नाही, पण छान पडतील, पण चांगले आम्हाला पडतील. उत्सुकता खूप आहे. उत्सुकता खूप आहे आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की टक्के मोहित्याला छानच पडणार. हा, आणि मोहित्याही छान मार्काने पास हो किंवा नापास जरी झाली तरी आम्हाला त्यात कुठलंही दुःख वगैरे नाहीये. कारण तिने अभ्यास करून परीक्षा देऊन तिची इच्छा पूर्ण केली, यातच आम्ही समाधानी आहोत. महत्वाचा मुद्दा, आम्ही तिघे सुद्धा गणेश विद्या मंदिर या शाळेचे विद्यार्थी आहोत. हा, तर दादा माझा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सोबत तो म्युझिशियन सुद्धा आहे. त्याला तुम्ही काही वेळा टेलिव्हिजनवर पाहिलं असेल कीबोर्ड प्ले करताना. आणि माझी ताई, तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. सध्या ती फुलांच्या व्यवसाय क्षेत्रात काम करते ॲज अ टीचर सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा. आणि मी शुभम, माझं सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय. आणि आमची 10वीची गंमत म्हणजे अशी, दादा तुला 10वीला किती टक्के? 74. तुला किती टक्के? 75. आणि मला 76. आम्हाला तिघांना क्रमाने टक्के मिळाले. आणि मी धाकटा, मी आमच्या तिघांमध्ये टॉप करणार. आता बघू मोहिते कुठपर्यंत जाते, मला कॉम्पिट करते की नाही. गमतीचा विषय होता. मुलं माझी गणेश शाळेमधून शिकलेत आणि मी जो फॉर्म भरला 17 नंबरचा, ती शाळा स्वामी गणेश शाळेच्या बाजूचीच. हा, आणि त्याच्यानंतर मला पेपरला बसण्याची जी संधी मिळाली ती शाळा आहे ज्ञान मंदिर. म्हणजे तिथल्या तिथेच आमच्या मुलांची आणि माझी शाळा तिथल्या तिथे आली. फार छान वाटते, बरं वाटतं एकदम. 10वीला बसण्यासाठी आम्ही खूप शाळा शोधल्या. मी गावी पण, मी जिथे माझं गाव आहे चिपळूण, तिथे पण मी एका शाळेमध्ये विचारणा केली होती. त्याच्यानंतर म्हटलं गावी परीक्षा असल्यानंतर लांब गाव येतं ना परीक्षेसाठी, म्हणून मी ते कॅन्सल करून इथे मी जिथे राहते कल्याणमध्ये, तिथून शाळेमध्ये चौकशी केली. मग आम्हाला शाळेचं नाव समजलं. मग तिथे आम्ही शाळेची भेट घेतली. त्याच्यानंतर त्या शाळेची भेट घेतल्यानंतर ज्या शाळेच्या मेन मॅडम होत्या त्यांनी खूप छान मला सहकार्य केलं. त्याशिवाय सर जे होते 10वीचे वगैरे, त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं. आणि माझा फॉर्म त्यांनी भरून घेतला.
एक दिवशी असं झालं की माझा फॉर्म भरला नाही जाणार होता, पण मी मॅडमना बोलली प्लीज तुम्ही काहीतरी कराच. आणि मी दुसऱ्या दिवशी पण त्यांची भेट घेतली की मॅडम तुम्ही फॉर्म माझा 17 नंबरचा भरण्याचा काहीतरी तुम्ही प्रयत्न करा. मग मॅडमने माझा 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि नंतर मला म्हणजे सांगण्यात आलं की तुमचा 17 नंबरचा फॉर्म बोर्डापर्यंत पोहोचलाय. मग ते ऐकून मला अजूनच फार आनंद झाला आणि त्या शाळेचे मी असे आभार मानेन की त्यांनी माझा 17 नंबरचा फॉर्म भरून घेतला. ते सरांचे सगळ्या शाळेचे जे आहेत कामकाज करणारे त्यांचे मी आभार मानते. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. येस येस, परत प्रॅक्टिस. माझी जाव. तर दुपारी जेवून 10 मिनिट फक्त आराम करून आम्ही आलो जिममध्ये आणि आता निघालो जिममधून आणि जाऊयात आपल्या पुढच्या कामाला. मम्मी आता चेक करते मला किती मार्क मिळतील याचा अंदाज लावते. राहू दे, मिळतील चांगले मार्क, डोंट वरी. ही आहे मनू, मोहिते आईची शिक्षिका आहे. खूप चांगलं तिने शिकवलं मोहिते आईला ना मम्मी. हो, तिची चांगली टीचिंग स्किल अच्छा आहे मनू तेरे पास. चांगलं शिकवत होती मला. म्हणजे तिचं इंग्लिश मधून आहे हा. पण माझं मराठी असून ती मला तिने तरी चांगलं चांगलं असं सांगितलं ना सांगायचे तुला तरी? आंटी हे करो वो करो, हे ऐसा नाही आहे, वो असं आहे, ते तसं आहे. आणि सगळे म्हणजे आम्ही ते ऍडव्हर्टाईज केले ना पुस्तकांची, हा. तर सगळे तिचे शाळेचे Friends, फ्रेंड्स तिला हा. बोलत असतात फेमस हो गई, तू फेमस हो गई म्हणून पार्टी तो बनती है. पार्टी. पार्टी. वो कौन आंटी है, आंटी से मिलना है. हा मैं काय? उसको बोली एक दिन लेके आओ इधर तुमको. मम्मी काही जण बोलतात की परीक्षा संपली आता तुमचे व्हिडिओ पण संपले, कंटेंट पण संपला असं बोलतात. तुझं काय म्हणणं आहे? हा, मग आता काय करायचं? आपण थोडी थांबणार आहे, आपण काय ना काय टाकत राहणार आहे. ठीक आहे, मी आता मसाला बनवणार आहे. अच्छा, मसाल्याचा ब्लॉग बनवूया. हा, चालेल, मिरची मसाल्याचा आणली. व्हिडिओ टाकूया आपण. मसाल्याचा. नंतर लग्न येईल, मग त्याचं लग्नाचं vlog, ताईचं लग्न आहे, त्याच्यानंतर हळदी झालं. मम्मीचा रिझल्ट येईल, मग तो आपण vlog गावी येईल. चाललो तुझे प्री वेडिंगला. Exactly. चालू सांगणार आहे. ये फंडा यार जल्दी खत्म नहीं होने वाला. Yes, जब तक मैं जिंदा हूँ, हाँ. जब तक मैं जिंदा हूँ ये सब होता ही रहेगा. तर मग परीक्षा ही देऊ. तब तक तू परीक्षा ही देगी. काय बोलते? परीक्षा ही देऊ. Exactly. चालेल, तू परीक्षा देत राहा, आपण काय कंटेंट थांबवायचं नाही. Keep growing.